आज तुम्हाला जो गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे चालक माकड. एक जंगल होतं, त्याच्यामध्ये एक माकड राहायचं. तो खूप चतुर आणि हुशार माकड होतं, म्हणजे चालक माकड होतं. तर त्याला कोणत्याही जंगलीतला जो पण प्राणी मिळायचा तो सांगायचा की मी सिंहाचा मित्र आहे. मग एक दिवस लहानग्याने येताना पाहिलं. तो म्हणतो, अरे वा, आज तर मला पोटभर जेवण मिळेल. असं म्हणून त्याने माकडाला थांबवलं. माकड म्हणाला की मला कळू शकतं का तू मला का थांबवतोय ते? आणि म्हणतो खाण्यासाठी. तर मग तो तर मग माकड म्हणतो मला जराही हात नको लावूस, कारण मी सिंहाचा मित्र आहे आणि तुला तर माहिती आहे सिंह या जंगलाचा काय राजा. तर अंग म्हणतो काय खरंच तू सिंहाचा मित्र आहेस? मग जा भाऊ जा, मला तुला मारून माझा जीव धोका नाही टाकायचा जा. तर माकड तर निघून जातं. मग त्याला थोड्या अंतरावर वाघ दिसतो. वाघ म्हणतो, ए माकडाच्या मुला इकडे ये, थांब, मला भूक लागली. तर जो लांडग्याला विचारतो ना तोच विचारतो की का थांबवतोय मला तू? तर वाघ पण म्हणतो मला भूक लागली आहे मग. तेव्हा क्या होतं, तो जो लांडग्याला म्हणतो ना मी सिंहाचा मित्र आहे, तर वाघाला म्हणतो तू अबे तुम्हाला जराही हात लावू नकोस, हे राजा सिंहाचा मित्र आहे मित्र. जर तू मला जराही हात लावलास ना तर तुझे कंप्लेंट करून टाकेन मी. सिंह तुझे तुकडे तुकडे करून खाऊन टाकेन. हे कोण वाघोबा पण घाबरतो. म्हणतो रे मग राजा सांगायला पाहिजे होतंच ना की तो राजा सिंहाचा मित्र आहे. सिंह तुझा मित्र म्हणजे सुद्धा प्लस मित्र. मी तुला कसं काय मानू शकतो? जा, तुला मामाच्या घरी जायचं होतं ना, जा इज्जतने आपल्या मामाच्या घरी जा. तर मग माकड तिथून निघतं आणि ज्याचं नाव घेऊन सगळ्यांना घाबरवत होता तो सिंह त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणतो, हे माकडाचा मुलगा, मला खूप भूक लागली आहे, इथेच थांब. तर बल्लू माकड विचार करतो, आज याला हरवण्यासाठी ना मला जुनी युक्ती वापरायला लागली. सिंह विचारतो, क्या झालं? मला बघून तो घाबरला तर नाही ना? तर मग माकड म्हणतो, मला सगळे घाबरतात. सिंह विचारतो, म्हणजे सांग, तुला कोण कोण घाबरतं? वाघ, चित्ता, लांडगा हे सगळे घाबरतात. सिंह विचार करतो, हे सारे प्राणी याला घाबरतात, म्हणजे हा माकड पण माझ्यासारखं शक्तिशाली असेल. तर मग माकड म्हणतो, हा हा चल. तर मग सिंहच्या पाठीवर माकड बसतात आणि निघतात ते. आधी ते जातात लांडग्याकडे. बल्लू माकड म्हणतो, ए लांडग्याचं बच्चा, म्हणजे लांडगा, ए पा तुला भेटायला कोण आलाय? तर मग लांडगा बल्लू माकडाला सिंहाच्या पाठीवर बसून म्हणतो, याला हा त्या सिंहाला बसूनच आलेला आहे. तर मग तो जसं माकड आणि सिंहाच्या जवळ जातो तसं म्हणतो, सलाम माकड दादा, मला का बोलवलं? माझी काही चूक झाली का? माकड म्हणतो, अरे काही चूक झाली असती तर तो आतापर्यंत निवांत असतात का? तर मग लांडगा विचार, तुम्ही सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकतो? तर मग माकड म्हणतो, माझ्या हातपाय दाबायला ये, नाहीतर तुझेच हातपाय तोडून टाकेन मी. लांडगा म्हणतो, अरे मला हातपाय नाही तोडून घ्यायचे, मी म्हणतो ना एकदा मी निघू होतं. तर मग माकड म्हणतो चल. तर मग सिंह म्हणतो, अरे वा, म्हणजे तू काय बोलत होतास? तर माकड म्हणतो, तू फक्त लांडग्याला घाबरता पाहिलंय, तर अगरचे काय हालत होतो ती पण सुद्धा मी दाखवतो. तर दोघे वाघाकडे जातात. तर मग
माकड म्हणतो, हे वाघाच्या बच्छड्या, मला तुला भेटायला कोण आलाय? तर मग तो पण सिंहाच्या पाठीला बसताना बघून घाबरून गेला. तो म्हणतो, अरे वा, तुम्ही तर सिंहालाच बसून आहे. तर बल्लू माकड म्हणतो, ते काय आहे ना, आज आपल्याला मोठो नाही मिळाले. तर विचार केला सिंहालाच बसून जाऊ. वाघ म्हटलं, तुमची गोष्टच वेगळी आहे, सांगा मी तुमच्यासाठी काय करू? तर मग म्हणतो की माझ्यासाठी चिकन पाठव, आणि ज्याने पाठवलं तर वाघ मिळेल, वाघचं मांस. तो वाघ म्हणतो, अरे नाही नाही, असं नाही होणार, मी पाठवून देऊ. मग ते दोघं चित्तीकडे जातात. जो मग म्हणतो, मग जाऊ कमी. तर मग माका म्हणतो जा. तर मग ते दोघं जातात. म्हणजे सिंह विचारतो नाही, म्हणतो, अरे तुला वाघ सुद्धा घाबरतो? तर मग म्हणतो, तू वाघ आणि लांडग्यालाच घाबरता बघितलंय, तर चित्तेचे काय हालत होतो ते दाखवतो. मग दोघे चित्तेचे चित्तीचे जो गुहा असते तिकडे जातात. म्हणतात, मार्कर म्हणतो, हे चित्त्या वरती लपून बसलाय दरपूक. तर मग तो म्हणतो, सलाम मार्कर दादा, क्या माझं हात ना काय चुकी झाली आहे का? तर मग मार्कर तू तू सांग, तू माझ्यासाठी काय करू शकतो? तर मग चित्ता म्हणतो, दादा मी आज तुम्हाला ना चिकन पाठवून येतो. माकड म्हणताने जर नाही पाठवलं तर चित्त बटर खाईन मी. चित्त म्हणतो, अरे नाही, असं नाही होणार. चित्त विचारतो, मग जाऊ का? तेव्हा माकड म्हणतो, चल कळती उचा. तर मग चित्ता पण तिथून गुपचूप चालला जातो. हे कोण सिंह पण माकडाला घाबरतो. सिंह म्हणतो, माकड दादा तू शुद्ध मला मित्र बनवा ना. जर तू मला बनवलंस तर माझं राज्य पण काय होईल? हे कोण माकड म्हणत असतं. अशी होती चालक माकड याची गोष्ट.